ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप सोडून कुणासोबतही युती करा, पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांना सूचना, सूत्रांची माहिती। निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम, मनसेसोबत युती न करण्याची भूमिका, स्थानिक पातळीवर झालेला निर्णय हायकमांडला कळवणार, सूत्रांची माहिती। फडणवीस कर्जमाफीचा पंचांग काढून बसलेत, पण मदतीच्या नावानं ठणठणाट, कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार नाही, गावागावात पाट्या लावा, उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला। निवडणुका पुढे ढकला हेच उत्तर आयोगाकडून विरोधकांना अपेक्षित होतं, मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे तसं होणं शक्य नाही, आयोगावरील टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर। राज्यात अनर्थ मंत्री, गृहकलह मंत्री आणि नगरविकास मंत्री, शेतकरी मदतीवरून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, तर न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार, मराठवाडा दौऱ्यात ठाकरेंचा निर्धार। उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडले याचा आनंद, ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका, ठाकरेंना टोमणे मारण्याशिवाय काही जमत नाही, फडणवीसांचा पलटवार। स्थानिक निवडणुकीची घोषणा होताच भाजप ऍक्शन मोडवर, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या गणेश नाईकांवर जबाबदारी, तर ठाणे, कल्याण, मीराबाईंदर, नवी मुंबईमध्ये नाईक निवडणूक प्रभारी असणार। राज्यात आदर्श आचारसंहिता लागू, राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचाही इशारा। हरियाणा सरकार चोरीचं 25 लाख बनावट मतदार, ब्राझीलच्या मॉडेलच्या फोटोवरून 22 वेळा मतदान, वोट चोरीवरून राहुल गांधींचा आरोप, तर हरियाणा निवडणूक आयोगानं हे आरोप फेटाळले। लोकसभेतील अपयशानंतर विरोधकांकडून ईव्हीएमला दोष देणं सुरू, निवडणुकीवेळी राहुल गांधी देशात न राहता परदेशात फिरतात, मग निवडणूक हरणारच, मतचोरीच्या आरोपांना भाजपच्या किरेन रिजिजू यांचं उत्तर। बिहारच्या 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान पार पडणार, तर उर्वरित 122 जागांवर 11 नोव्हेंबरला मतदान, अनेक मोठे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात। माझ्यासह सर्वांची नार्को टेस्ट करा, खर्च मी करतो, महिला डॉक्टर प्रकरणाच्या आरोपांवरून रणजित निंबाळकरांचं चॅलेंज, तर माझी नार्को टेस्ट करा, मेहबूब शेख यांनी चॅलेंज स्वीकारलं। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांचा हल्ला, रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप, रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा दावा, जखमींची धंगेकरांनी रुग्णालयात भेट घेतली। कोथरूडमधले सगळेच धंगेकरांना गुंड वाटतात, मित्राला मारहाण झाली म्हणून मदतीला गेलो होतो, मात्र राजकारणासाठी धंगेकरांकडून माझ्यावर आरोप, रफिक शेख यांचं यावर स्पष्टीकरण। जैन बोर्डिंगचा व्यवहार कायदेशीररित्या रद्द झालेला नाही, 8 दिवसांचा वेळ देणार, व्यवहार रद्द न झाल्यास पुन्हा उपोषण सुरू करणार, जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचा इशारा। एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकची महाराष्ट्र शासन तंत्रज्ञान विभागासोबत औपचारिक भागीदारी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार, गावखेड्यात गतिमान इंटरनेट यामुळे पोहोचणार। पुण्यात वेदिका पंढरपूरकर या महिला मांत्रिकाकडून IT इंजिनियरला 14 कोटींचा गंडा, इंग्लंडमधील बंगला, फार्म हाऊस सुद्धा कुटुंबानं गमावलं, मुलींचे आजार बरे करण्याचं आश्वासन देत लुबाडलं। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मुंबई, पुणे, नाशकात तेजोमय सोहळा, तर मलबार हिल परिसरामध्ये बाणगंगा नदीत महाआरती, गंगा घाटात हजारो दिव्यांची आरास, तर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुद्धा दीपोत्सव साजरा। त्रिपुरारी पौर्णिमेला आकाशामध्ये सुपरमूनचं दर्शन, चंद्र नेहमीपेक्षा आकारानं 14% मोठा आणि 30% जास्त तेजस्वी। विश्वविजेत्या भारतीय महिला संघाची पंतप्रधान मोदींकडून भेट, ऐतिहासिक विजयानंतर मोदींकडून संघाचं अभिनंदन, तर मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा 7 नोव्हेंबरला खेळाडूंसह प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांचा सत्कार करणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।